लॉकडाऊन पाठोपाठ सुरू झालेलं रशिया युक्रेन युद्ध यामुळे वाढलेली महागाई, युरोपियन युनियनमधलं आर्थिक टेन्शन आणि एकूणच जगभर वाढलेली आर्थिक चणचण याचे अप्रत्यक्ष शॉक आता बसायला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं जाते. ज्या नवनवीन स्टार्टअप कंपन्या येत होत्या जगभरातून किंवा भारतातून, तसंच यातील ज्या स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न झाल्या, अशा स्टार्टअप्सची आवडती बँक सिलिकॉन व्हॅली बँक शुक्रवारी अचानकच कोलॅप्स झाल्याची बातमी आली आणि मार्केटमध्ये एकच गजब झाला. ज्यावेळेस सिलिकॉन व्हॅली बँकेसंदर्भातली माहिती मी गोळा करत होतो, त्यावेळेसच अमेरिकेतली अजून एक बँक सिग्नेचर बँक कोलॅप्स झाल्याची बातमी आलेली आहे. 2008 मधल्या फायनान्शियल क्रायसिस नंतर प्रथमच इतकी मोठी बँक फेल झाल्यानं हा विषय गंभीर आहे आणि सिलिकॉन व्हॅली बँकेनं 2008 मधील फायनान्शियल क्रायसिसच्या आठवणी सुद्धा समोर आणल्यानं एकूणच मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन दिसून येते. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत की स्टार्टअप्सची आवडती सिलिकॉन व्हॅली बँक फेल का झाली, याचे परिणाम काय होऊ शकतात, भविष्याविषयी तज्ज्ञांचे अंदाज काय आहेत आणि भारतातील स्टार्टअप कंपन्यांवरती याचे काय परिणाम होऊ शकतात हेही जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम सिलिकॉन व्हॅली बँकेविषयी. 1983 ला स्थापन झालेली ही एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे की जी व्हेंचर कॅपिटल फर्म्स ज्या असतात किंवा ज्या टेक्नॉलॉजीशी संबंधित ज्या इंडस्ट्रीज आहेत यांना बँकिंग सर्व्हिसेस पुरवते. आता या बँकिंग सर्व्हिसेसमध्ये ठेवी ठेवण्यापासून ते लोन देण्यापर्यंत सर्वच सर्व्हिसेसचा समावेश होतो. स्थापनेपासूनच ही जी बँक आहे स्टार्टअप्सची आवडती बँक राहिलेली आहे. या बँकेचा USP हा आहे की टेक इंडस्ट्री जी आहे याच्या नेमक्या गरजा काय आहेत किंवा या टेक इंडस्ट्री समोर भविष्यामध्ये नेमके काय चॅलेंजेस असू शकतात याची या बँकेला आणि त्याच्या एकूण संचालक मंडळाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती होती. या बँकेकडून स्टार्टअप्सला लोन, डिपॉझिट आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट यांसारख्या सर्व्हिसेस पुरवल्या जात होत्या. यासोबतच ज्या ज्या स्टार्टअप कंपन्यांना फंडिंग हवं होतं त्यांना फंडिंग सुद्धा उपलब्ध करून दिलं जात होतं. असं म्हणलं जातं की टेस्ला घ्या किंवा लिंक्डइन घ्या किंवा उबेर, ह्या ज्या आजच्या दिवशीच्या रिनोन्ड कंपन्या आहेत किंवा जगातील ज्या मातबर कंपन्या आहेत, यांना सिलिकॉन व्हॅली बँकेनंच फंडिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस पुरवलेल्या होत्या. मग इतके मोठमोठे नावं जर का या बँकेबरोबर जोडलेले होते, तरी सुद्धा या बँकेसंदर्भात ही गडबड झाली कशी? तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम बँक नेमकी काम कशी करते हे समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, कोणतीही बँक जर का असेल, या बँकेमध्ये कॅपिटल दोन मार्गाने येतं. तुम्ही आम्ही सेव्हिंगचे पैसे त्याच्यामध्ये ठेवतो किंवा आपण त्या ठिकाणी FD करतो, फिक्स्ड डिपॉझिट, आणि हेच बँकेसाठीचं कॅपिटल असतं. या कॅपिटलच्या जोरावरती बँक बाहेर ज्याला रिक्वायरमेंट आहे त्याला लोन देत असते. आता बघा, बँकेची जबाबदारी आहे लोन वसूल करून घेण्याची आणि याच सोबतीने जर का तुम्ही आम्ही बँकेमध्ये काही सेव्हिंग्स ठेवलेले असतील किंवा आपण काही फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेलं असेल, तर हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी आपण मागेल त्यावेळेस रिटर्न करणं ही सुद्धा बँकेचीच जबाबदारी आहे. आता हे झालं बँकेचं एकूण कार्य. मग बँक फेल कशी होते नेमकी? तर बघा, जेव्हा बँक या जबाबदाऱ्या पूर्ण करायला असमर्थ ठरते, म्हणजे तुमच्या सेव्हिंगच्या किंवा FDच्या ज्या रकमा आहेत त्या जर का ती वेळेत तुम्हाला वापस देऊ शकत नसेल किंवा लोन जर का योग्य वेळेमध्ये वसूल करू शकत नसेल, या जबाबदाऱ्या जर का बँकेने पूर्ण केल्या नाहीत, तर अशा वेळेस ते बँक फेल होत असते. आता बघा, जेव्हा बँकेने लोन स्वरूपात गुंतवलेले पैसे बुडीत झालं असं सांगते किंवा ते NPA झालेलं आहे असं ज्यावेळेस बँक सांगते, तर एखादी घटना घडल्यानंतर तर तर ते ठीक आहे, समजून घेतलं जातं. पण ज्यावेळेस अशा घटना वारंवार घडल्या जातात किंवा ज्यावेळेस या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळं बँकेचं मोठं कॅपिटल ज्यावेळेस NPA मध्ये कन्वर्ट होतं, तर अशा वेळेस जो मोठा व्हॉल्यूम असतो, म्हणजे FD आणि सेव्हिंगद्वारे ज्यांनी बँकेमध्ये पैसे गुंतवलेले असतात, त्यांचा बँकेवरचा विश्वास जो आहे तो कुठेतरी डळमळीत व्हायला लागतो आणि ते मग अशा वेळेस त्यांचे जे हक्काचे कष्टाचे पैसे बँकेमध्ये त्यांनी ठेवलेले असतात ते काढून घ्यायला सुरुवात करतात आणि बँकेमध्ये मग हे पैसे काढून घेण्यासाठी गर्दी होते. बँकेमध्ये रेग्युलर जो काही रश आहे त्याच्यापेक्षा जर का जास्त रश झाला, तर ती बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि मग अशा वेळेस उलट ठेवीदार पैसे काढून घेण्यासाठी अजून गर्दी करायला लागतात. पैसे
बँकेकडे जे एफ-डी किंवा सेव्हिंग स्वरूपात सुरुवातीच्या टप्प्यात दिलेले होते, ते पैसे आता बँकेने लोन स्वरूपात बाहेर कुणाला तरी दिलेले असल्यामुळं ते पैसे अडकलेले आहेत आणि बँक ठेवीदारांचे पैसे देण्यासही असमर्थ आहे आणि नवीन लोन सुद्धा कोणाला देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे आणि अल्टिमेटली बँक फेल होत जाते अशी परिस्थिती निर्माण होते. आता ही सिलिकॉन व्हॅली बँक पर्टिक्युलरली का फेल झाली? तर बघा, ही जी सिलिकॉन व्हॅली बँक आहे, याचे जे ठेवीदार आहेत, हे फार मोठमोठाले आहेत बघा. स्टार्टअप कंपन्या घ्या किंवा बिझनेस हाऊसेस जे आहेत, ते आहेत. यासोबतच ही ज्यांना कुणाला लोन देते, ते सुद्धा मोठमोठ्या कंपन्या आहेत. ज्यांना कुणाला ही सिलिकॉन व्हॅली बँक सर्व्हिसेस पुरवते, त्या सुद्धा मोठमोठ्या कंपन्या आहेत. आता या बँकेच्या इनसॉल्व्हन्सीची भीती मार्केटमध्ये पसरली. म्हणजे ही बँक दिवाळखोर होणार आहे, अशी एक भीती मार्केटमध्ये पसरली आणि एकाच वेळी ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या ठेवी ज्या या बँकेमध्ये होत्या, त्या ठेवी काढायला सुरुवात केल्यामुळं हे सर्व घडल्याचं अर्थतज्ञांचं प्राथमिक मत आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या केसमध्ये असं झालं, की गेल्या वर्षभरापासून टेक रिलेटेड ज्या कोणी कंपन्या आहेत, या कंपन्यांचे शेअर्स किंवा स्टॉक्स जे आहेत, हे प्लस मायनसमध्ये राहिलेले आहेत. यासोबतच अमेरिकेमधली महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं, फेडरल रिझर्व्हनं त्यांचे इथले व्याजदर जे आहे, हे आक्रमकपणे वाढवले आणि याचा परिणाम या बँकेवरती झाला असं सुद्धा म्हणलं जाते. सिलिकॉन व्हॅली बँकेने बिलियन्स ऑफ डॉलर्सचे बॉन्ड खरेदी केले होते लॉकडाऊनच्या अगोदरच्या काळामध्ये, की ज्यावेळेस इंटरेस्ट रेट जे आहेत हे कमी होते. नंतरच्या काळामध्ये महागाईला कंट्रोल करण्यासाठी मध्यवर्ती बँक जी आहे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, त्यांनी व्याजदर आक्रमकपणे वाढवले. मग बॉन्ड खरेदी केलेले आहेत. त्यावेळेस तेव्हाचं व्याज आणि आजचं व्याज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आली आणि याच्यामध्ये बँकेचं नुकसान व्हायला लागलं. यासोबतच अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अशी आहे, की सिलिकॉन व्हॅली बँकेचे मगाशी मी म्हणलं तसं मेनली जे कस्टमर्स आहेत ते स्टार्टअपशी रिलेटेड आहेत. यांची रिक्वायरमेंट आहे मोठ्या प्रमाणात कॅशची. बँकेचे पैसे गुंतलेले कुठे आहेत? बॉन्ड्समध्ये गुंतलेले आहेत. इतर जे गुंतवणूकदार किंवा ठेवीदार जे आहेत, यांच्यासाठी मार्केटमधून पैसे घेणं शक्य नाहीये, कारण की व्याजदर जे आहेत हे वाढलेले आहेत. मग अशा वेळेस जास्त व्याजाने पैसा घेण्यापेक्षा आपल्याच बँकेमधल्या ज्या ठेवी आहेत याच मोकळ्या करून घ्याव्यात, असा सर्व ठेवीदारांमध्ये एक समज पसरला आणि मग यांनी काय केलं, बँकेमधल्या त्यांच्या ठेवी ज्या आहेत त्या मोकळ्या करायला सुरुवात केली आणि याचा परिणाम असा झाला, की सिलिकॉन व्हॅली बँक जी आहे ती 2008 नंतर बुडणारी पहिली सर्वात मोठी बँक आहे. अजून एक मुद्दा म्हणजे मगाशी मी म्हणलं तसं सिलिकॉन व्हॅली बँकेचे मेन कस्टमर्स जे आहेत ते आहेत बिझनेस हाऊसेस. यांचे बँकेमधले डिपॉझिट जे आहेत हे मोठे डिपॉझिट्स आहेत आणि जे काही तिथल्या गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं सिक्युअर्ड म्हणतो ना आपण किंवा इन्शुअर्ड अशी जी रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त डिपॉझिट्स त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आता हे जे मोठमोठाले बिझनेसमन आहेत, यांनी त्यांची जी मोठी रक्कम आहे ती एकाच वेळेस विथड्रॉ करायला सुरुवात केली आणि यांची विथड्रॉसाठीची किंवा त्यांच्या ठेवींसाठीची जी काही मागणी होती, ती मागणी पुरवता बँकेला त्यांची बॉन्ड्स मधली गुंतवणूक जी आहे ती लॉसेसमध्ये विकायची वेळ आली आणि म्हणून हे सर्व घडलेलं आहे. बँकेने आउटसाइड इन्व्हेस्टर्स जे आहेत या ठिकाणाहून फंड जो आहे तो रेज करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याच्यामध्ये सिलिकॉन व्हॅली बँकेला गेल्या वर्षभरामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं यश आलं नाही, असं जाणकारांचं मत आहे. आता याचे इफेक्ट काय होऊ शकतात? सिलिकॉन व्हॅली बँक जी बुडालेली आहे किंवा कोलॅप्स झाली आहे त्याचे, ज्या स्टार्टअप कंपन्या फंडिंगसाठी सिलिकॉन व्हॅली बँकेवरती अवलंबून होत्या, त्यांना कदाचित त्यांच्या कामगारांसाठी या कामगारांच्या पेमेंटसाठी आता फंड जो आहे तो उपलब्ध होऊ शकणार नाही आणि प्रसंगी या कंपन्यांना त्यांचे सध्याचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, हे प्रोजेक्ट्स एकतर बंद करावे लागू शकतात किंवा ते पोस्टपोन करावे लागू शकतात आणि जर का त्यांना फंड जो आहे तो जर का त्यांचा वेळेमध्ये रिलीज झाला नाही, तर प्रसंगी त्यांना कामगार कपात सुद्धा करावी लागू शकते, कारण की त्यांचा जो काही फंड या सिलिकॉन व्हॅली बँकेमध्ये आहे तो फंड ते ऍक्सेस सध्या तरी करू शकणार नाहीयेत आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती अजून गंभीर होणार आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या ठेवी आहेत त्या आहेत अनइन्शुअर्ड. तसंच गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या लेवलच्या वरती जर का या रकमा असतील, तर या डिपॉझिट्सच्या ज्या रकमा आहेत त्या सुद्धा अनइन्शुअर्ड असतील, असं अमेरिकेच्या फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने या ठिकाणी पैसे जे आहेत ते ठेवीदारांचे हे जाणारच आहेत.
अजून एक विषय म्हणजे सिलिकॉन व्हॅली बँकेला खरेदी करण्यासाठी कोणी खरेदीदार सध्या तरी उपलब्ध नाहीये आणि ह्या व्हिडिओसाठीची माहिती गोळा करत असताना सिलिकॉन व्हॅली बँकेची जी यूकेची जी ब्रांच होती तिला HSBCने अवघ्या 1 पौंडाला घेतल्याची बातमी सुद्धा समोर आलेली आहे. आता याच्या डिटेल्स जे आहेत ते आपल्याला लवकरच समजतीलच आणि याच्या संदर्भातला सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता सिलिकॉन व्हॅली बँकेच्या पाठोपाठ सिग्नेचर बँकेच्या फेल्युअरची बातमी आल्यानं 2008च्या फायनान्शियल क्रायसिसची पुनरावृत्ती होईल का अशी शंका येते. तर यावरती तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की सिलिकॉन व्हॅली बँकेमुळं संपूर्ण बँकिंग सेक्टरला हादरा जो आहे तो बसणार नाहीये आणि तुर्तास तरी धोका नाहीये. कारण की सिलिकॉन व्हॅली बँकेचा ग्राहक जो होता तो एक्सक्लुझिव्हली टेक इंडस्ट्रीशी संबंधित होता किंवा स्टार्टअपशी संबंधित होता. इतर ज्या बँक्स आहेत त्यांचं तसं नाहीये. त्यांचा कस्टमर जो आहे हा डायव्हर्सिफाईड आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांचा कस्टमर आहे आणि म्हणून त्यांना त्याचा धोका नसणार आहे. इंडियन स्टार्टअप संदर्भात जर का बोलायचं म्हणलं तर आपल्या इथले काही जे स्टार्टअप्स आहेत जसं की पेटीएम घ्या, 197 कम्युनिकेशन घ्या किंवा भारत फायनान्शियल इन्क्लुजन घ्या, यांचा फंड रेझिंगचा आणि सिलिकॉन व्हॅली बँकेचा डायरेक्ट संबंध आहे. यामुळे या कंपन्यांना आता फंडचा इश्यू होऊ शकतो आणि याच्यामुळेच कदाचित त्यांचे जे काही फ्युचर प्लॅन्स असतील ते त्यांना एकतर थांबवावे लागतील किंवा कर्मचाऱ्यांची कपात तरी करावी लागू शकते असं तज्ज्ञ म्हणतायत. यासोबतच फ्लिपकार्ट, ओला, झोमॅटो यांना सुद्धा बँकिंग सर्व्हिस ही सिलिकॉन व्हॅली बँकच पुरवत होती. तसंच सिलिकॉन व्हॅली बँक जे आहे हे आपले इथले जे इंडियन स्टार्टअप्स आहेत किंवा जे युनिकॉर्न झालेले आहेत यांना अमेरिकन मार्केटमध्ये ॲक्सेस देण्यासाठी सुद्धा ही सिलिकॉन व्हॅली बँक मदत करणार होती. आता सध्या तरी हे सर्वच जे काही मदत होती किंवा जो काही फंड होता किंवा जे काही लोन्स होते किंवा जे काही डिपॉझिट्स होते किंवा इन्व्हेस्टमेंट प्लान्स होते या सगळ्यांवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतंय ते. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या एकूण विषयाविषयी तुमचं काय मत आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.